नमस्कार, मी सुनील बनसोडे. समर्थ महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जास मंजुरी देण्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने तहसीलदारांनीच या संदर्भात नियमित बैठका घेऊन या योजनेतील लाभार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. यासाठी देण्यात येणारे अनुदान हे आता डीबीटी मार्फत थेट खात्यात जमा केले जाणार आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील अर्जदाराच्या अर्जास मंजुरी देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीने अशासकीय समिती गठीत केली जात असते. त्यात संबंधित तहसीलचे तहसीलदार हे सचिव म्हणून काम पाहत असतात, तर पालकमंत्र्यांच्या नियुक्तीने अध्यक्ष सुचवला जातो. सध्या काही ठिकाणी पालकमंत्र्यांचीच नावे निश्चित न झाल्याने या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासकीय स्तरावरच तहसीलदार हे नियमित मासिक बैठका घेऊन त्यावर निर्णय घेत आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये अनुदान दिले जाते. ते अनुदान यापूर्वी तहसीलदार यांच्याकडून बँकेत लाभार्थ्याच्या यादीसह दिले जात असत. आता मात्र हे अनुदान डीबीटीच्या मार्फत पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही योजनेतील लाभार्थ्याकडून आधार कार्ड आणि मोबाईल नंबर संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी लाभार्थ्याने हयात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असे सर्व कागदपत्र तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना अथवा गावचे तलाठी किंवा लाभार्थ्यांनी यापूर्वी ज्या बँकेतून लाभ घेतला आहे त्या बँकेत 31 जानेवारीपर्यंत जमा करणे गरजेचे असणार आहे. अन्यथा मिळणारे हे अनुदान बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.